नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू या यूट्यूब चॅनलवर। गणपतीनिमित्त आज आपण एक गोडाचा पदार्थ करणार आहोत आणि हा पदार्थ आहे या दुधी भोपळ्याचा। हा आहे दुधी भोपळ्याचा हलवा। तर या ठिकाणी आपण हा दुधी भोपळा घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला। यापूर्वी तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी तर नेहमीच खाल्लेली असेल, पण हा गोड पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा, हा तुम्हाला खूपच आवडेल। आपण नेहमीच गाजराचा हलवा खातो। आता हा भोपळा पूर्णपणे आपण सोलून घेतलेला आहे। याच्या दोन्ही बाजूची देठं काढून घेऊयात आणि आपण हे थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे की हे कडू तर नाही आहे ना। आणि त्यानंतर हा अशा प्रकारे आपण याचे छोटे छोटे काप करून घेऊयात। आणि हा जो काप तयार केलेला आहे हा आपण असा मधून चिरून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये हा जो काही बियांचा भाग आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण हे यामध्ये काहीच नसतं, हे पोकळ असतं सगळं। त्यामुळे आपण हा भाग वेगळा काढणार आहोत आणि इतर जो कडक भाग आहे त्याचा आपण खीस करून घेणार आहोत। चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही याच्या बियांचा भाग वेगळा करू शकता। पूर्ण भोपळ्याचा आपण हे काढून घेणार आहोत। आणि हे कडक जी बाजू आहे ही आता मी एका बाजूला काढून घेतलेली आहे। आता आपण हे खिसायला घेऊयात। मी सुरुवातीला मोठ्या खिसणीने खिसून बघतीये, म्हणजे हे वेगवेगळ्या जे स्टाईल असतात खिसणीच्या, पण याच्यावर काही आपल्याला व्यवस्थित जमत नाही आहे, ग्रिपच मिळत नाही आहे हे व्यवस्थित खिसण्यासाठी, कारण भोपळा जो आहे तो खूपच असा पातळ आहे। त्यामुळे आपल्याला हे खिसता येत नाही आहे। त्यामुळे आता मी खिसणी बदलणार आहे आणि आपली आलं खिसायची जी छोटीशी खिसणी असते ना, त्या खिसणीने मी आता हे खिसून घेणार आहे। ही मी छोटीशी खिसणी घेतलेली आहे इथे। यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता अगदी आरामात आपण हे खिसू शकतोय। अशाच प्रकारे मी हा पूर्ण भोपळा खिसून घेणार आहे। हा खीस मी वाटीने मोजून घेते, तर हा 4 वाटी भरलेला आहे। पण या ठिकाणी माझ्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे हा खीस मी पिळून घ्यायच्या आधीच मोजला होता। तर हा खीस आपण पूर्णपणे पिळून घ्यायचा, यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा खीस मोजायचा आहे। हा खीस 3 वाटी भरलेला आहे। आता आपण एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे हा भोपळ्याचा खीस परतून घेण्यासाठी। आणि आपण जो पिळून घेतलेला खीस आहे तो आता या कढईमध्ये घालून आपण परतून घेणार आहोत। आणि हा भोपळ्याचा हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। नेहमी आपण याची भाजीच खातो, पण कधीतरी हा गोड पदार्थ तुम्ही ट्राय करायला काही हरकत नाही। आणि या निमित्ताने भोपळा देखील ज्या लोकांना आवडत नाही ते देखील हे खातील आणि त्यांना समजणार देखील नाही की हा भोपळ्याचा हलवा आहे। हा भोपळा आपण जसजसा पडतो तसतसा हे थोडासा कमी होऊन जातो। इथे आता आपण खवा देखील भाजून घेणार आहोत। या ठिकाणी मी 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे, हा पण आपण थोडासा भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे हा खवा आपण भाजून घेतलेला आहे आणि इथे खीस देखील साधारणपणे 5 ते 7 मिनिटे आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत। सुरुवातीला आपण
1 वाटी साखर घालायची आहे यामध्ये. आपण भोपळा मोजण्यासाठी जी वाटी घेतली होती त्या वाटीनेच आपण ही साखर मोजणार आहोत. कारण भोपळा जसजसा पडतो तसतसा तो कमी होतो, त्यामुळे साखर घालताना आपण अंदाज घेतच घालणार आहोत. या साखरेच्या पाण्यामध्ये हा भोपळा चांगला शिजला जाणार आहे. तुम्ही बघू शकता साखरेला चांगलं पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडर घातल्यामुळे या हलव्याला खूप छान असा फ्लेवर येणार आहे. त्यामुळे यामध्ये तुम्ही वेलची पावडर किंवा इसेन्स जरी वापरलात, व्हॅनिला इसेन्स तरी चालेल. पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेला खवा घालणार आहोत. हा खवा देखील आपण या भोपळ्यामध्ये चांगला मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये साखरेचं पाणी आहे तोपर्यंतच आपण खवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे या पाण्यासोबतच हा खवा व्यवस्थित मिक्स होऊन जातो, नाहीतर खव्याच्या गुठळ्या राहतील. आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. इथे मी 150 ग्रॅम खवा वापरलेला आहे. आता हे जोपर्यंत हलव्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. आणि त्याचसोबत हा भोपळा देखील चांगला शिजणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता हे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे. आता हे थंड झालं की आपला हा भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून सर्व करूयात. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. या ठिकाणी मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि ते घालते. आणि हा गोड पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. दुधी भोपळ्यापासून बनवलेला हा हलवा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.